महिन्यांपासून कांदा खरेदी विक्री प्रकरणामुळे नाफेडचा कारभार हा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच नाफेडचे कांदा विभागाचे केंद्रीय प्रमुख सुनील कुमार यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। यासोबतच नाशिक जिल्ह्यातील नाफेड कार्यालयाचे मुख्य लेखापाल हिमांशू यांची ही बदली करण्यात आली आहे। नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेत केंद्र सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याचा संशय व्यक्त केला जातोय। विशेष म्हणजे याच सर्व घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या 5 दिवसांपासून केंद्रीय मंत्रालयाचं पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे। या पथकामार्फत नाफेड कार्यालयातील व्यवहार आणि कागदपत्रांची पथकानं तपासणी केली आहे। तसंच या माध्यमातून नाफेडनं कांदा खरेदी केली त्या कंपन्यांमध्ये सुद्धा या पथकाद्वारे चौकशी केली जाते। त्यामुळे ही चौकशी आता कुठपर्यंत जाऊन पोहोचते आणि यामध्ये कोण कोण सहभागी आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान याच सगळ्या कारवाईचा प्रांजल कुलकर्णी यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। नाफेडचा व्यवहार गेल्या काही दिवसांपासून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। अनेक आरोप हे खरं तर नाफेडच्या कारभाराबाबत केले जात असतानाच खरं तर आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे। नाफेडच्या 2 अधिकाऱ्यांवरती खरं तर कारवाई ही करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर नाफेडची जी कांदा खरेदी सुरू आहे त्यामध्ये काही घोटाळा झालेला आहे असा संशय व्यक्त केला जात होता आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच संशयावरून गेल्या 4 दिवसांपासून केंद्राच्या विविध 4 मंत्रालयाचं पथक जे आहे ते नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। पिंपळगावमध्ये जे नाफेडचं नाशिक जिल्ह्यातील मुख्य कार्यालय आहे इथे येऊन त्यांनी कागदपत्रांची तपासणी ही केली होती। यासोबतच काही बाजार समित्यांमध्ये देखील हे पथक जाऊन पोहोचलं होतं। तसेच FPO आहेत, FCP आहेत यांच्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्या देखील बैठका या घेण्यात आलेल्या होत्या आणि ही चौकशी सुरू असतानाच खरं तर आता एक महत्त्वाची घडामोडी समोर आलेली आहे। नाफेडचे कांदा विभागाचे केंद्रीय प्रमुख सुनील कुमार यांना बाजूला हे करण्यात आलेलं आहे। यासोबतच नाफेडच्या याच पिंपळगावच्या कार्यालयातील जे मुख्य लेखापाल होते, अकाउंटंट होते हिमांशू यांची देखील बदली ही करण्यात आलेली आहे। दरम्यान या बदलीमुळे खरं तर या कारवाईमुळेच एकच खळबळ ही उडालेली आहे। आपण जर बघितलं तर नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून ही कांदा खरेदी जी आहे ती सुरू आहे। नाशिकमध्ये जवळपास 1 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही नाफेडच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि हीच खरेदी जी आहे ती खरं तर अनेक कारणास्तव चर्चेचा विषय ही ठरलेली होती। आपण जर बघितलं तर अद्याप NCCFच्या चौकशीला सुरुवात ही करण्यात आलेली नाही आहे, मात्र नाफेडची ही चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्याच दरम्यान या 2 जणांवरती अशा प्रकारे ही कारवाई देखील करण्यात आल्यामुळे आता भविष्यात खरं तर ही चौकशी कुठपर्यंत जाऊन पोहोचते, या चौकशीमध्ये काय काय समोर येत आहेत आणि अजून काही अधिकाऱ्यांवरती कारवाई होते का याकडे खरं तर लक्ष लागलेलं आहे। नाफेड असेल किंवा हे जे केंद्रीय पथक आहेत ते कोणी याबाबत बोलायला तयार नाही आहे। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, पिंपळगाव, नाशिक।